नमस्कार. इयत्ता 6वी विषय गणित नवीन अभ्यासक्रमावरती आधारित सराव संच 1.1 मधील उदाहरणे आज आपण पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. चिती, सूची, वृत्तचिती, शंकू यांची उंची कशी दाखवता येईल? तर चिती, सूची, वृत्तचिती आणि शंकू यांची उंची त्यांच्या वरच्या टोकापासून शिरोबिंदू किंवा केंद्र तळापर्यंतच्या लंबरेषेच्या लांबीने दाखवता येते. गोल या त्रिमितीय आकाराची उंची दाखवता येईल का? नाही, कारण गोल या त्रिमितीय आकाराची उंची निश्चितपणे दाखवता येत नाही, कारण गोलाला विशिष्ट तळ किंवा वरचे टोक नसते. तथापि आपण गोलाचा व्यास डायमीटर मोजू शकतो, जो सर्व दिशांना सारखाच असतो. काही महत्त्वाचे नियम उदाहरणासाठी आपण पाहूया. चौकोनी चिती यात तळाचे पृष्ठ चौकोनी असते. एकूण 6 पृष्ठे असतात. त्यापैकी उभी 4, तळ आणि वर अशी 2, 12 कडा आणि 8 शिरोबिंदू असतात. तर चौकोनी सूची यात तळाचे पृष्ठ चौकोनी असते. 5 पृष्ठ असतात. 4 उभी, 1 तळ, 8 कडा आणि 5 शिरोबिंदू असतात. पंचकोनी चिती यात तळाचे पृष्ठ पंचकोनी असते. 7 पृष्ठे, 5 उभी, 2 तळ, 15 कडा आणि 10 शिरोबिंदू असतात. पंचकोनी सूची यात तळाचे पृष्ठ पंचकोनी असते. 6 पृष्ठे, 5 उभी अधिक 1 तळ, 10 कडा आणि 6 शिरोबिंदू असतात. प्रत्यक्ष आपण त्रिकोणी चिती, चौकोनी चिती, पंचकोनी चिती, त्रिकोणी सूची, चौकोनी सूची, पंचकोनी सूची यांची शिरोबिंदू, कडांची संख्या आणि उभी पृष्ठ संख्या याचा तक्ता पाहूया. त्रिकोणी चितीमध्ये 6 शिरोबिंदू, कडांची संख्या 9, उभे पृष्ठ 3 आणि तळावरील पृष्ठ 2 असतात. त्रिकोणी सूचीमध्ये शिरोबिंदूची संख्या 4, कडांची संख्या 6, उभे पृष्ठ 3 आणि तळवरील पृष्ठ 1 असते. चौकोनी चितीमध्ये शिरोबिंदूंची संख्या 8, कडांची संख्या 12, उभे पृष्ठ 4, तळ व वरील 2 असतात. चौकोनी सूची शिरोबिंदूंची संख्या 5, कडांची संख्या 8, उभे पृष्ठ 4, तळ व वरील पृष्ठ 1 असते. पंचकोनी चिती यामध्ये शिरोबिंदूंची संख्या 10, कडांची संख्या 15, उभे पृष्ठ 5 आणि तळावरील पृष्ठ 2 असतं. यानंतर पंचकोनी सूची यामध्ये शिरोबिंदूंची संख्या 6, कडांची संख्या 10, उभी पृष्ठ संख्या 5 आणि तळावरील पृष्ठ 1 असतात. अशा पद्धतीने आपल्याला सराव संच 1.1 मध्ये जो तक्ता दिलेला आहे तो पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.